Hello, good morning. Today we are learning a point T divides the segment AB segment A with point -7, 4, x1, y1, and B point -6, -5, x2, y2, याला x2, y2 म्हणायचं, तो x1, y1 इन द रेशो कोणता आहे 7:2, 7:2 म्हणजे m आणि n. फाइंड द कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. म्हणजे x1, y1 आणि x2, y2 दिल्यानंतर याचा रेशो देतात m⁴n. तर आपल्याला कोऑर्डिनेट t फाइंड करायचे आहेत. मग सोल्युशन काय, लेट द कोऑर्डिनेट t बी द x अँड y. मग x एक फॉर्म्युला आहे mx2 + nx1 अपॉन m + n, बरोबर, हा फॉर्म्युला. मग m किती आहे 7, n किती आहे 2, मग mx2 किती आहे x2 6, म्हणजे m मल्टिप्लाइड -6 + n 2, x1 किती आहे x2 - x1 -7, 7 + 2. आता 7 6 are -42 प्लस 7 2 are -14 अपॉन 7 + 2 9. -42 अँड -14 याची मायनसच बेरीज होते, -56 अपॉन 9. हा झाला x पॉईंट. y कसा काढणार, my2 + ny1. y2 किती आहे, हा बघा y2 -5, y1 4 आणि m आणि m7 n2. my2 + ny1 अपॉन m + n. मग काय होईल, m किती 7 मल्टिप्लाइड बाय y2 हा इथे -5 प्लस n किती आहे 2 आणि या ठिकाणी y1 4, बघा y1 4 अपॉन 7 + 9. 7 5 are 35 -35 प्लस 2 4 are 8 अपॉन 7 + 2 9. -35 + 8 = -27 अपॉन 9. आता नावाच्या पाड्यात आहे 9 3 are 27, देअरफॉर मायनस साईन इज देअर, म्हणजे वजा चिन्ह आहे. 9 3 27 -3 आलं, बरोबर. एक्स पॉईंट किती आला -56/9 आणि y किती आला -3 आला का. म्हणून या ठिकाणी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट टीचे कोऑर्डिनेट x आणि y. x किती आहे -56/9 कॉमा y किती आहे -3. हे झालं उत्तर कोऑर्डिनेट. आता इथे तुम्हाला HW आहे, सेक्शन फॉर्म्युला करून ठेवा. सेक्शन फॉर्म्युला जर आला तर 2 मार्क 3 मार्क असे पडून जातात. हा पाठ पाहिजे. हा सुद्धा सेक्शन फॉर्म्युला आहे बघा. mx2 + nx1 अपॉन m + n, my2 + ny1 अपॉन m + n. हे बघा रेशो आहे, रेशो m आणि n, रेशो m आणि nच दिलेला असतो. मग हा सेक्शन फॉर्म्युला mx2 + nx1, बरोबर, mx2 + nx1 अपॉन m + n. हा पहिला x झाला आणि yचा काय झाला my2 + ny1 अपॉन m + n. म्हणजे x2 + x1 आणि y2 + y1, त्याला फक्त मल्टिप्लाइड करायचं mx2 + nx1 अपॉन m + 1 आणि कॉमा my2 + ny1 अपॉन m + n. तर अशाच प्रकारे हे 3 उदाहरणं सोडवता येतात. सेक्शन फॉर्म्युला येतो, डिवाइड्स द सेगमेंट, कोऑर्डिनेट फाइंड करता येतात याच फॉर्म्युल्याने. जवळजवळ 3 उदाहरणं सोडवता येतात आणि घरी सोडवा होमवर्क. ओके.